कृष्ण. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण भगवद्गीता जशी आहे तशी यामधील अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग म्हणजेच भगवत प्राप्ती पाहत आहोत आणि त्यातला आज 12वा श्लोक पाहणार आहोत. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्नाध्यायात्मनः प्राणम आस्थितो योग धारणाम. अर्थ, सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. तात्पर्य, या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरिता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रिय उपभोगांची द्वारे बंद करावी लागतात. हा अभ्यास म्हणजेच प्रत्याहार अर्थात इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणे होय. नेत्र, कर्ण, नासिका, जिव्हा आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिय पूर्णपणे संयमित केली पाहिजेत आणि त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊन देता कामा नये. याप्रमाणे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्व आरोहण होते. 6व्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे. तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही. सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे. जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णांवर एकाग्र केले तर त्याला समाधीस्थ होणे अत्यंत सुलभ होते. तर आपण पाहूयात की या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात. तर एखादी गोष्ट आपल्याला कुठली गोष्ट प्राप्त करायची झाली तर आपण कशा पद्धतीने म्हणजे मला एखादी साडी आहे समजा तर मला ती पाहिजे, तर मी कुठल्या पद्धतीने प्रयत्न करेन की ती साडी ची किंमत काय आहे, मग ते पैसे कमवणं आणि मग त्या दुकानात जाऊन ती साडी खरेदी करणं. म्हणजे ही सगळी अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये मी स्वतः प्रयत्न करणार ती साडी मिळवण्यासाठी. दुसरी गोष्ट काय आहे की माझी क्षमता नाहीये ती साडी म्हणजे एवढं सगळं कष्ट करून मला ती साडी मिळवण्याची माझी क्षमता नाहीये. तर मग मी सरळ काय करणार की माझ्या म्हणजे घरातले आई वडील म्हणा किंवा पती कोणाला किंवा मुलगा कुणाला तरी आपण म्हणजे जे आपल्याला देऊ करू शकतील तर त्यांना मागणे आणि तेवढे किंमत घेऊन आपण त्या दुकानात जाऊन ती साडी खरेदी करणे. अशा प्रकारे आपण कुठलीही गोष्ट 2 पद्धतीने मिळवू शकतो. एक तर स्वतःचे प्रयत्न आणि दुसरं म्हणजे ज्याच्याकडे ती गोष्ट किंवा जो कोणी ही गोष्ट देऊ शकेल त्यांना जाऊन आपण ती मागणे. ह्यात सगळ्यात सोपा पद्धत कुठली आहे तर ज्यांच्याकडं ती आहे शक्ती तर त्यांना ती आपण देण्यासाठी म्हणजे मागणं हे सगळ्यात सोपं आहे.
परंतु तिथे काय येतो, आपला थोडासा अहंकार आडवा येतो. त्यामुळं आता आपल्याला म्हणजे एक श्रीमंत घरामधील म्हणजे सर्व सुख सुविधांनी युक्त असलेलं घर आहे. आणि तिथे आपण अशा व्यक्तीचे आपण मुलं आहोत. फक्त आपल्याला काय करायचंय की तिथं आनंदाने सगळ्यांशी सलोख्याने वागून तिथं राहायचे आनंदामध्ये. परंतु कधी कधी असं होतं ना की नाही, मला माझं स्वतःच काहीतरी हवंय आणि मी का बरं ह्यांच्या नियंत्रणाखाली राहू, किंवा का बरं सगळ्यांची घरातल्यांना म्हणजे सेवा करू, किंवा एखादी गोष्ट पाहिजे तर ह्यांच्यावर डिपेंडंट राहू. तर मला स्वतःच काहीतरी करायचंय, म्हणून काय करणार, तर घरातनं बाहेर जाणं आणि मग एक एक छोटी 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 गोष्ट प्राप्त करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, तो अनुभव आल्यानंतर लक्षात येतं की अरे, आपलं आधीचं जे आयुष्य होतं किंवा आपण जेव्हा घरात होतो तेव्हा आपल्याला या गोष्टींची किंमत खरं तर नव्हती, आणि आता त्याच छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागतात. तर अशा दोन्ही प्रवृत्ती असताना त्या सगळ्यांना एका योग्य म्हणजे भगवत प्राप्ती होण्यासाठी मार्ग दाखवणं, इतका कृपाळूपणा भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये दाखवलाय. आणि म्हणून भगवद्गीता ही केवळ भक्ती मार्गात असणाऱ्या लोकांसाठीच नाहीये, तर जे काय म्हणतो आपण योग पद्धतीचा अभ्यास करणारे आहेत किंवा ज्यांना मुक्ती पाहिजे, तर अशा सगळ्या विविध स्तरावरील लोकांसाठी आहे, की जेणेकरून भगवंत सगळ्यांवरती इतकी कृपा दाखवतात की कोणत्या ना कोणत्या मार्गे हा जीव परत माझ्याकडे किंवा परत या घरामध्ये कसा परत येईल, या दृष्टीने भगवंत सगळ्यांना मार्गदर्शक तत्व देत आहेत. आणि म्हणून एखादी गोष्ट सहज उपलब्ध असेल तर जशी किंमत राहत नाही, तसं भक्ती सहज मिळालेली, आता इस्कॉन मध्ये आपल्याला माहितीये की सहज हरिनाम इतकं सहज मिळालेलं, एवढी मोठी संपत्ती आपल्याला मिळालेली, पण ती गोष्ट आपण सहज घेता कामा नये. कारण घरातनं बाहेर पडल्यानंतर लक्षात येतं की एक खिळा घेण्यासाठी पण काय आपल्याला कष्ट करावे लागतात. तर त्या दृष्टीने भगवंत इथे हा श्लोक टाकतायत की त्यांना ऍक्च्युली भक्ती मार्गाकडेच न्यायचंय आपल्याला, परंतु ती जी संपत्ती किंवा ते जे धन आपल्याला ते देणार आहेत, तर ते आपण तितक्या सहजपणे घेणं, म्हणतो ना की टेकन टू बी ग्रांटेड, असं चिपली किंवा सहजगत्या घेऊ नये, त्याची किंमत आपल्याला कळावी, यासाठी भगवंत कधी कधी थोडस काय म्हणतो आपण लांबच्या मार्गाने नेतात आणि खाचखळ असं काहीतरी बसलं की मग अरे ती वाट, आणि मग त्याचं आपल्याला ती किंमत कळते. माझे प्रयत्न कंट्रोल पाहिजे किंवा सगळं माझ्या मनाप्रमाणे पाहिजे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण प्रयास करतो ना की माझ्या स्वतःच्या क्षमतांवरती आधारित मी सर्वोच्च स्थान किंवा सर्वोच्च लोक त्याची प्राप्ती करणार आहे, हा जो माझा प्रयास आहे किंवा माझा प्रयत्न आहे, तर त्याला सुद्धा भगवंत एक प्रकारे खतपाणी घालून थोडस पुश करतात की ठीक आहे, कर प्रयत्न. आणि मग जेव्हा थोडेसे आपल्याला धक्के बसतील तेव्हा भगवंत सांगतात की अरे, एखादी गोष्ट सहजपणे मिळतीये, कोणी देणारा आहे, तर सरळ त्यांना जाऊन मागणं महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे मग भक्तीचा ते गुणगौरव आपल्याला नंतर करतील. तर आता पाहूयात की मागच्या आपण श्लोकामध्ये पाहिलंय की ज्या योगे मनुष्य मुक्त होईल अशा विधींचे संक्षिप्त वर्णन आता मी करतो, असं भगवंत म्हणतायत. त्यामुळं भक्तीच्या आधीची स्टेज थोडीशी अजून की जसं म्हणतो ना प्रयत्नांना थोडस खतपाणी घालतायत. ठीक आहे, तुला मुक्ती पाहिजे ना, सांगतो मी मुक्तीचा मार्ग, आणि मग आपण पाहूयात की तिथं काय आपल्याला खाचखळगे आहेत किंवा किती ती कठीण वाट आहे हे आपण, कारण ती पण आपल्याला माहिती पाहिजे ना की एखादा रस्ता कठीण असेल तर साध्या सोप्या वाटेची आपल्याला त्याचं ती महत्व किंवा ते आपण सहजगत्या घेणार नाही.
तर आता पाहूयात की याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात. तर म्हणजे पहिली गोष्ट हा मुक्तीचा मार्ग आहे. हं? म्हणजे सर्वोच्च जी गोष्ट आहे भक्ती, तिथपर्यंत भगवंत या मार्गाने सांगतच नाहीयेत की ह्या मार्गाने तुम्हाला भक्ती मिळेल असं म्हणतच नाहीये. तर काय म्हणतात, मुक्तीचा मार्ग आहे. कारण भक्ती ही अ, आपल्याला म्हणजे देणारं कोणीतरी पाहिजे, भक्ती द्यावी लागते त्याच्यासाठी. श्रीमती राधाराणी यांच्याशिवाय भक्ती मिळत नाही. म्हणजे मी आता एक 2-3 दिवसामध्ये कोट येईल महाराजांचा, की त्याच्यामध्ये महाराज परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की आपल्या हृदयातलं प्रेम जे आहे ही आपली संपत्ती नाहीये. म्हणजे प्रत्येकाला असं असं वाटू शकतं ना की माझ्या हृदयात प्रेम आहे, पण महाराज म्हणतात की तुमची संपत्ती नाहीये ती, तर ती राधाराणींची संपत्ती आहे. आणि म्हणजे थोडक्यात काय की राधा राणींची ही कृपा आहे की आपल्या हृदयातलं भगवंतांप्रतीचं प्रेम म्हणा किंवा भक्ती असणं, श्रद्धा असणं, ही राधाराणींची कृपा आहे. ते आपल्याला भरभरून देत आहेत. तर अशा प्रकारे आपण जर राधाराणींची आराधना केली तर त्या सहजगत्या ही गोष्ट आपल्याला देऊ शकतात. तर आता या श्लोकामध्ये आपण पाहूयात की मुक्ती मार्गासाठी भगवंतांनी कुठली वाट सांगितली आहे. तर ते काय म्हणतात की सर्व द्वार आणि संयम्य. म्हणजे आता शरीर आपण एक दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की शरीर हे काय की नवद्वारपूरम, म्हणजे 9 द्वारांनी बनलेलं असं हे ही नगरी आहे शरीर म्हणजे. तर आपण पाहतो की आपलं घर जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण पहिले काय पाहतो, तर दारं आणि खिडक्या यांची सुरक्षितता किंवा ते किती योग्य प्रकारे किती स्टर्डी आहेत किंवा शक्तिशाली आहेत त्याच्यावरती आपण जास्त भर देतो. तर अशा पद्धतीने आपलं शरीर हे सुद्धा नवद्वारपूरम आहे. हे 9 दारं आहेत त्याला. म्हणल्यानंतर या दारांमधून आत बाहेर करणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कितीतरी असतील. तर म्हणजे आपल्याला सुरक्षा व्यवस्था या 9 दारांपाशी किती कडक असली पाहिजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग या आणि ही दारं कुठली आहेत, तर इंद्रिय आहेत सगळी. तर मग इथं काय म्हणतात की सगळ्या इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणं महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? कारण म्हणजे सुरक्षा व्यवस्था म्हणजे काय की अयोग्य व्यक्तींना आतमध्ये घ्यायचं नाहीये, आपल्या घरामध्ये अयोग्य गोष्टींना आत घ्यायचं नाहीये. म्हणून मग या क्रियांपासून निवृत्त होणं म्हणजेच काय की योगावस्था किंवा योगधारणा होय. आणि इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. तर हा म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे प्रवास आहे. म्हणून इथं सांगितलं की मनाला हृदयामध्ये आणि प्राणाला मस्तकात स्थिर करणं हा योग पद्धतीचा उद्देश आहे. तर आता आपल्याला म्हणजे डोळे, कान, नासा म्हणजे नाक, जिव्हा आणि स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा, ही मुख्य जी ज्ञानेंद्रिय आहेत, ह्यांच्यावरती आपल्याला किती कष्ट घ्यायला लागतील किंवा ती सुरक्षा व्यवस्था आपल्याला किती कडक करावी लागेल, हे यातून आपल्याला लक्षात येतं. की म्हणजे काय की 2 गोष्टींचे ऑप्शन्स आहेत की माझ्या कानाला एक काहीतरी बॉलिवूड मधील छान संगीत ऐकायला मिळते आणि दुसऱ्या बाजू संथ स्वरामध्ये हरे कृष्ण महामंत्र मन, बुद्धी, इंद्रिय यांद्वारे ठरवणार की मला नक्की काय करायचे. आणि मग त्याच्यामध्ये आपली चेतना महत्वाची ठरते की नाही ठीक आहे, मला जरी एक बॉलिवूड माहिती आहे की ते फार काळ मी ऐकू नाही शकणार त्याचं म्हणजे ते स्वीकारणार. अर्थात म्हणजे काय, प्रत्येक ह्या सगळ्या दारांपाशी काय करायला लागणार आहे आपल्याला, एक सुरक्षा म्हणजे आपण वॉचमन जसा ठेवतो की नाही
काहींच्या घरामध्ये, काहींच्या सोसायटीमध्ये असतो, तर त्याचं किती अलर्टनेस असतो ना, की कोण आलं, कोण गेलं, हा मग हा गाडीचा नंबर, तर तुमचं मोठ्या सोसायटीमध्ये कुणाकडे जायचंय, कितीतरी लागली आणि जर काही अयोग्य व्यक्ती आत आली, तर आपण पाहू शकतो की कितीतरी मोठे मोठे दुर्घटना होऊ शकतात. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये पण प्रत्येक क्षणोक्षणी स्वीकारणं नाकारणं हे चालूच असतं. त्यामुळं ह्या इंद्रियांच्या ठिकाणी आपल्याला किती अलर्टनेस पाहिजे. आता हे झालं की वॉचमनचं असं असं काम आहे. दुसरी गोष्ट काय, की एखाद दिवशी समजा त्या अपार्टमेंटमध्ये किंवा त्या मालकांनी सांगितलं फक्त माझे मित्रमंडळी तेवढेच फक्त आत येतील. तर त्यावेळेस काय असणार आहे, ते वॉचमनचं काम काय असणार आहे? अरे सोपं आहे, मला ह्यांची मित्रमंडळी सगळी माहिती आहेत. त्यामुळं मला काय आज फारसं काही लिखाण काम, कुणाचे मोबाईल नंबर घ्यायचे असं नाहीये. फक्त या मित्रमंडळींनाच आत घ्यायचं. तर हे काम सोपं झालं ना त्या वॉचमनचं. म्हणजे काय, की ठीक आहे, अच्छा तुम्ही आहेत का, चला, अशा पद्धतीने. किंवा आता आपण यात्रेला जाणार आहोत, तेव्हा सुद्धा म्हणजे हजारोंच्या संख्या, 10,000 लोकांना मॅनेज करायचं आहे. तर मग त्या येणाऱ्या प्रत्येकाला विचार, हा दाखवा, बॅग चेक करू देत, असं करू देत, तसं करू देत, मग कुठून आला, हे करण्यापेक्षा त्यांनी ते काय करतात, की बँड लावतात आपल्याला आणि त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं की जगन्नाथपुरी यात्रा, कार्तिक यात्रा, आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, व्हाईट बेल्ट, रेड बेल्ट, अशा पद्धतीने. मग फक्त बँड दाखवायचा आणि मग सगळीकडे आपल्याला प्रवेश मिळतो. तर अशा पद्धतीने इथं काय राहतं, मग स्वीकारणं नाकारणं ह्यामधली जी एनर्जी आहे ती वाचते आणि त्याच्यामध्ये फक्त माहितीये की जे मित्रमंडळी आहेत त्यांना आत घ्यायचंय. तर अशा पद्धतीने म्हणून मग श्रील प्रभुपाद शेवटच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात, की कृष्ण भावना ही सर्वोत्तम पद्धती आहे. कारण माहितीये की कृष्णांचे जे हे कृष्णांशी, श्रीकृष्णांशी रिलेटेड ही जी काही मित्रमंडळी आहेत, कुठल्याही प्रकारचं संगीत असू देत किंवा कुठल्याही प्रकारचं दर्शन असू देत, कुठल्याही प्रकारचा प्रसाद असू देत, त्यांना इझिली ऍक्सेप्ट करायचं, तिथे काय फार चेक करत बसायची गरज नाही. तर अशा पद्धतीने इतका सोपा हा भक्ती मार्ग आहे. तर मग इथे आपले प्रयास ह्याला फारसं हे राहत नाही. आपण फक्त काय करतोय, की राधा राणींकडे जातोय आणि त्यांना याचना करतोय की मला श्रीकृष्ण त्यांची भक्ती आणि त्यांचं प्रेम पाहिजे, त्यांच्या प्रती सेवा करायची आहे. ही गोष्ट फक्त आपण मागतोय आणि ती राधाराणी भरभरून आपल्याला देत आहेत. तर अशा प्रकारे प्रयासापेक्षा पण याचकाची जेव्हा आपण ही भूमिका घेऊ, तेव्हा भक्ती देवी भरभरून आपल्याला कृपा देतात. त्यामुळे कुठल्याही योग पद्धतीमध्ये कृष्ण भावनामृत भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे, जी श्रील प्रभुपादांच्यामुळे आपल्याला अगदी सहजरित्या आपल्याला मिळालेली आहे. परंतु या सहजरित्या मिळालेल्या संपत्तीला आपण सहजपणे घेऊ नये, म्हणून आपण पाहूयात की कशा प्रकारे हा मार्ग खडतर आहे. तर आता इथे काय म्हणतात भगवंत, की सर्व द्वारांनी संयम, म्हणजे पहिले तर इंद्रियांच्या ठिकाणी वॉचमन ठेवायचे आपल्याला, स्वीकारणं नाकारणं. ठीक आहे, मला हे चालत नाही, मी हे करणार नाही. अशा प्रकारे खूप मोठी तपश्चर्या आली, पहिली गोष्ट. नंतर मग तो आंतरिक प्रवास सुरू होतो, की मग मनावर नियंत्रण आणि मग सतत आत्मा आणि परमात्म्याचं म्हणजे तो संबंध टिकवणं, आणि मग ही योग पद्धती म्हणजे वर्षानुवर्ष ती तपश्चर्या. तर आता योग पद्धतीचं मूळ तत्व काय आहे? जर आपण भक्ती मार्ग सोडून जर बाकीचं ऍक्च्युअली योग पद्धती, पतंजली योग पद्धती म्हणा किंवा आता सध्या प्रचलित जी आहे, तर त्या योग पद्धतीच्या अनुसार जर आपण पाहायला गेलो, तर तिथे काय आहे मूळ तत्व? तर पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं आपण जाणतो की
सर्व म्हणजे सर्व सृष्टीचे कर्ता हे परम पुरुषोत्तम आहे. म्हणजे पुरुष हे एकमेव एक तत्व आहे. तत्व म्हणजे एक पुरुष आहे आणि त्यांची सर्वोच्च एनर्जी म्हणा किंवा शक्ती जी आहे ती म्हणजे प्रकृती, ज्याला आपण श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचं म्हणजे हे पण आहेत ना, प्रकृती आणि पुरुष हे सर्वोच्च तत्व आहे. तर त्याच पद्धतीने योग पद्धतीमध्ये काय केलं जातं की बाह्य जगामध्ये ज्या प्रकारे पुरुष आणि प्रकृती या गोष्टी आहेत, आणि पुरुष म्हणजे काय की एक एक असं चेतना तत्व आहे आणि ते ते क्रियाशील केव्हा होतं किंवा त्याला एक एनर्जी किंवा एक काय म्हणतो असं मोटिवेशन मिळालं किंवा ती शक्ती मिळाली की मग हे पुरुष तत्व हे क्रियाशील होतं. अन्यथा ते असं पहुडलेल्या अवस्थेत असतं. अशा पद्धतीने प्रकृती आणि पुरुष असं वर्णन आहे आणि सर्वोच्च स्तरावरती हे दोन्ही एकच आहे असं योग पद्धती सुद्धा सांगते. आणि मग हीच गोष्ट आपल्या म्हणजे तर त्याला एक प्रकारे सतत चालना देण्यासाठी आपल्या शरीरातली जी एनर्जी किंवा प्रकृती आहे, तर ती प्रकृती जर सातत्याने आपण जागृत ठेवली तर जो आपल्या शरीरातला पुरुष आत्मतत्व आहे ते चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो, असा साधा सिद्धांत आहे. तर ही चेतना शक्ती ही सगळ्यात अधिक ते आहे, तर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये साठवून ठेवलेली असते. तर ह्याला म्हणतात कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी म्हणजे काय, तर कुंड म्हणजे एक प्रकारचं पोकळी किंवा एक आपण खड्डा म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने तिथे ती साठवलेली असते. आणि तर ती शक्ती जर आपण जागृत करू शकलो तर ही प्राणशक्ती संपूर्णपणे जागृत होते. आणि जसं एखादा पक्षी पृथ्वीवरून किंवा जमिनीवरून आकाशात उडण्यासाठी एक प्रयत्न करतो, तर तेव्हा तो एका सोनेरी धाग्याला पकडून तो प्रयत्न करत असतो, अशी ती कन्सेप्ट आहे. आणि ही जी उडण्याची तडफड आहे, तर ही या मूलाधार चक्र म्हणजे सगळ्यात आपल्या शरीराच्या म्हणजे आपण जे पाठीचा कणा म्हणतो, तर त्यातला सगळ्यात शेवटचा जो भाग आहे, तर तिथे मूलाधार चक्र असतं. तर तिथे ते स्थित असतं आणि तिथून तो पक्षी किंवा हा प्राण महाप्राण हा ह्या सोनेरी धाग्याला पकडून, म्हणजे सोनेरी धागा म्हणजे काय, तर आपल्या पाठीच्या कण्यामध्ये 3 प्रकारच्या नाड्या असतात, ज्याला इडा, पिंगला आणि मध्ये असते ती सुषुम्ना नाडी. तर या सुषुम्ना नाडीला धरून तो वरती म्हणजे आज्ञाचक्र जे इथे असतं मस्तकाच्या इथे, तर तिथपर्यंत जाण्याचा हा त्याचा प्रवास असतो. म्हणजे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत या महाप्राणाचा प्रवास, असं थोडक्यात याचं वर्णन आहे. आणि हा सोनेरी धागा म्हणजे सुषुम्ना नाडी. तर हे कशा पद्धतीने करता येतं, तर याच्यासाठी आपल्याला हे चक्र पण समजून घेणं महत्वाचं राहतं. म्हणजे सर्वात खाली असतं मूलाधार चक्र, कमरेच्या भागात असतं स्वाधिष्ठान चक्र, त्याच्यानंतर आपलं जी नाभी असते बेंबीच्या मागच्या साईडला म्हणजे पाठीच्या कण्याच्या तिकडं, तर तिथे असतं मणिपूर चक्र. हृदयाच्या मागच्या साईडला तिथे असतं अनाहत चक्र. आणि इथे मानेच्या इथे असतं ते विशुद्धी चक्र. आणि सर्वात इथं असतं ते आज्ञाचक्र. तर अशा प्रकारे हे हे चक्र असतात की जिथे ही प्राणशक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असते. मग आता हा प्रवास या चक्रांच्या म्हणजे तिथून असा वरती सुरू होतो आणि मूलाधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत हा महाप्राण याचं तो प्रवास असतो. तर याच्यामध्ये
काय असतं, हा महाप्राण आहे आणि तो आपल्या शरीरातील प्राण जे आपण म्हणतो ना पंचप्राण, म्हणजे अपान, व्यान, समान, उदान, प्राण, ह्या 5 वायूंवरती नियंत्रण करतो. तर हे पंचप्राण असतात. अजून 5 उपप्राण पण असतात. त्याची काय मी अजून फार डिटेल जात नाही, कारण अजून कन्फ्युजन नको वाढायला. तर थोडक्यात काय की असे हे पंचप्राण आणि ते एकमेकांची त्यांची गती ठरलेली असते आणि ते सगळे 5 वायू एकमेकांवरती अवलंबून असतात. आणि जेव्हा आपण या प्राणावरती नियंत्रण मिळवतो, ज्याला प्राणायाम म्हणतात, म्हणजे काय की या प्राणांवरती एक प्रकारची एक नियंत्रण मिळवणं, किंवा दुसरं म्हणजे काय की ह्या प्राणाची शक्ती आणि त्याची संख्यात्मक त्याची वाढ करणं. तर ह्याच्यासाठी म्हणून तर ते आपण श्वास आत घेतो, थोडा वेळ ठेवतो आणि मग उच्छ्वास म्हणजे श्वास बाहेर सोडतो. तर अशा प्रकारे चांगल्या गोष्टी, एनर्जी किंवा ह्याच्यातला बाह्य जगातला प्राणवायू आपण आत घेतो. आपल्या कुंडलिनी शक्ती किंवा तिथं मूलाधार चक्राच्या इथे आपण तिथं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपण साठवून ठेवणं आणि त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी सुधारणं, अशा पद्धतीने हा प्राणायामाचा अभ्यास आहे. आणि जेव्हा म्हणजे थोडक्यात काय की हा प्राणवायू हा एका जाळ्याच्या स्वरूपामध्ये अडकलेला आहे आणि तो प्राण आपण मूलाधार चक्रापासून हा अडकलेला प्राणवायू हा आज्ञा चक्रापर्यंत तिथपर्यंत त्याचा प्रवास न्यायचा आहे आणि तिथून तो मुक्त होतो. म्हणून आपण म्हणतो ना की योग्याचं जेव्हा म्हणजे खूप जण असे स्वतःहून हे करतात की स्वतःहून प्राण सोडतात आज्ञा चक्रातून, त्यांचा प्राण आपण धृतराष्ट्राच्या ह्याच्यात पाहतो की त्यांनी तपश्चर्या करून मग प्राणवायू हे केला. तर ती मुक्तीची अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये मग ते स्वतःच इतकी ती एनर्जी क्रिएट होते की ते शरीर त्या एनर्जीमुळं पूर्णपणे त्याचं भस्मीभूत होतं. तर अशा पद्धतीने हा अडकलेला प्राण हा वेगवेगळ्या अशा जाळ्यांच्या स्वरूपामध्ये असलेल्या या सगळ्या इडा, पिंगला, सुषुम्ना नाडी म्हणा किंवा ही जी 6 चक्र म्हणा, तर अशा ह्याच्यातनं तो प्रवास करत करत तो आज्ञाचक्रापर्यंत येत असतो. आणि मग याच्यामध्ये प्राणवायू घेताना मग त्याचं प्रसरण करतो आपण आणि मग नंतर परत सोडताना आकुंचन. तर अशा पद्धतीने प्रसरण म्हणजे एक्सपांड आणि आकुंचन अशा पद्धतीने तो प्रकार करावा लागतो. आणि हे फक्त हे शरीराच्या लेवलवरती किंवा स्तरावरती होत नाही, तर हे कुठल्या स्तरावरती होत असतं, तर सूक्ष्म शरीर ज्याला आपण म्हणतो ना की मन, बुद्धी, अहंकार, हे जे सूक्ष्म शरीर आहे की त्या स्तरावरती या घटना होत असतात. आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीने जेव्हा आपण प्राणायाम आपण करतो, तर त्यावेळी आपली प्राणिक क्षमता वाढते आणि त्याची क्वांटिटी सुद्धा वाढते. आणि मग अशा पद्धतीने आपण या मूलाधार चक्रापासून त्या प्राणाला आपण आज्ञा चक्रापर्यंत त्याचा प्रवास घडवतो आणि हा जो मधला मार्ग आहे तो आपण शुद्ध करतो. म्हणजे जो अडकलेला भाग आहे ना, तर तर ते जे जाळं आहे ते आपण सतत क्लीन करत असतो ही कुंडलिनी शक्ती जागृत करून. तर अशा पद्धतीने की जेणेकरून त्यांचा हा जो प्रवास आहे मूलाधार टू आज्ञा चक्र, आणि मग आज्ञा चक्राच्या इथे ती एवढ्या प्रमाणामध्ये ती एनर्जी व्यवस्थित क्रिएट होते की जेणेकरून ते आज्ञा चक्र चांगल्या पद्धतीने कार्य करतं आणि मग आपल्या संपूर्ण शरीराला ते परत संवेदना देतं. आणि म्हणून मग अशा क्वालिटेटिव्ह किंवा गुणात्मक दृष्ट्या अतिशय चांगल्या प्राणांनी युक्त असलेलं जेव्हा आज्ञाचक्राकडून सगळ्या इंद्रियांना ती संवेदना जाते,
तेव्हा ती इंद्रिय ही खूप चांगल्या पद्धतीने कार्य करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण या प्राणायाम किंवा योगाच्या द्वारे किंवा ध्यानधारणा या दृष्टीने काय करू शकतो आपण, तर या सगळ्या प्राणाचा हा प्रवास आणि त्यातला जो मार्ग आहे, तर त्याचं आपण ही एक प्रकारे शुद्धीकरण करत असतो. तर हा एक मार्ग झाला. आणि मग मृत्यूच्या समयी काय होतं, तर मृत्यूच्या समयी हा प्राण हा आज्ञाचक्रातून बाहेर येऊन, जसं धृतराष्ट्राच्या बाबतीत मध्ये घडलं, तर मग त्याच्यानंतर ती स्थिती काय येतात, ते मुक्तावस्था, म्हणजे ज्याला ब्रह्मज्योती किंवा भगवत धामाच्या बाहेर, म्हणजे प्रकाशमान, प्रकाश आहे ना, परंतु या स्थितीमध्ये कुठल्याच प्रकारचं आदान प्रदान नाही. तर थोडीशी कशी आहे, शांत अवस्था आहे ती, की म्हणजे एक आपण पाहू शकतो की एखादा योगी सतत ध्यानमग्न असेल, तर तो वर करणे आपल्याला म्हणजे निष्क्रिय वाटतो. परंतु त्याचा आंतरिक जे आहे, तर तो आत्मा आणि परमात्मा यांचा तो संबंध हा तो टिकवून ठेवणं किंवा त्यांचं ते मिलन, अशा पद्धतीने त्या स्तरावरती तो स्थित असतो. परंतु या स्थितीमध्ये तो बाहेरच्या जगाशी त्याचं कुठलंच आदान प्रदान नसतं. तर अशा प्रकारे एक प्रकारे आंतरिक शक्ती जागृत करणं, आणि त्या शक्तीद्वारे खूप म्हणजे चमत्कारिक कार्य, म्हणजे आपण म्हणतो ना की हे शक्यच नाहीये, मानवी शक्तीच्या पलीकडचं कार्य आहे. तर अशा प्रकारे ही कार्य होऊ शकतात. तर अशा प्रकारे मुक्ती सुद्धा मिळते, आणि ज्याला आपण काय म्हणतो, खूप अशा चमत्कार जे आपण करू शकतो, तर त्या पद्धतीच्या पण सिद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकतात अशा योग पद्धतीच्या अभ्यासामुळे. तर म्हणजे जर कुणी कुंभमेळा मध्ये पाहिला असेल, कुंभमेळ्याला जर भेट दिली असेल, तर आपण तिथं अशा पद्धतीचे खूप सारे योगी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यांचे ज्याला पेंडाल किंवा आखाडे म्हणतात, असे खूप मोठे मोठे आखाडे असतात. आणि तिथे कसं असतं की त्यांच्याकडे इतकी ही प्राण शक्ती किंवा ही योगाभ्यास इतक्या स्वरूप मोठ्या प्रमाणात असतो, की म्हणजे काही जण कसे करतात की असे खूप सारे निखारे असतात आजूबाजूला, आणि ते निखारे पेटवलेल्या अवस्थेमध्ये भर उन्हामध्ये शरीरावरती फारसे म्हणजे अगदी कमीत कमी वस्त्र घालून ते इतक्या तपश्चर्या किंवा असे ध्यान धारणा करून बसलेले असतात, की म्हणजे आपण सुद्धा आश्चर्यचकित होतो की एवढ्या मोठ्या निकारांच्या मध्ये हे कसे काय बसू शकतात. म्हणजे आपल्याला ती धग आपल्याला सुद्धा पाहताना सुद्धा असं सहन होत नाही, परंतु त्याच्यामध्ये ते तासन तास बसू शकतात. तर आपण अशा प्रकारे खूप सारे चमत्कार पाहू शकतो, किंवा काही सिद्धी अशा आहेत की काय म्हणतो आपण, असं हे हात असं हे केला की हातामध्ये राख हे करणं. तर अशा प्रकारे सिद्धी प्राप्त होऊ शकतात, किंवा हवेतून म्हणजे त्या स्थित आसनापासून थोडस वरती हवेमध्ये तरंगणं ही सुद्धा सिद्धी प्राप्त होऊ शकते. किंवा एकाच पायावरती बसून तासन तास तपश्चर्या करता येऊ शकते. तर अशा प्रकारे या योग साधनेद्वारे खरोखर म्हणजे आपण विविध म्हणजे अष्टविधा सिद्धी प्राप्त करू शकतो, मुक्ती प्राप्त करू शकतो. तर जर आपण तृषार्थ पथिक वाचलं असेल, तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचा तो जीवन प्रवास आहे. म्हणजे अमेरिकेतून ते भारतात जेव्हा प्रवास केला त्यांनी, की खरं म्हणजे भगवंतांच्या शोधामध्ये, तर त्यांनी भारतात आल्यानंतर ते हिमाचल प्रदेशमध्ये म्हणजे त्यांनी काही काळ घालवला, आणि तिथे त्यांना विविध प्रकारचे योगाभ्यास करणारे अनेक साधू भेटले, की ज्याचं म्हणजे खूप छान वर्णन त्यांनी केलेलं आहे. की एक साधू असे भेटले की ते असं सहज असं हे केलं की हातामध्ये शिवलिंग असं ते हे करू शकत होते, आणू शकत होते. आणि लोक आपल्या इथे कसे राहतात की अरे एखादा चमत्कार केला की आपण त्यांनाच भगवंत म्हणून पाहतो.
तर अशा पद्धतीने लोक जेव्हा त्यांच्याकडे आले, की अरे तुम्ही एवढा तुम्हीच भगवंता. तर तेव्हा ते साधू म्हणजे खरंच चांगले होते ते. तर ते म्हणाले, म्हणजे त्यांनी ते रिजेक्ट नाकारलं. मी भगवंत नाही. की हे तुम्ही जरी ह्या योग पद्धतीचा अभ्यास केला, तर हे तुम्हाला सुद्धा शक्य आहे. असं ते सांगत. आणि महाराजांना त्यांनी खूप छान म्हणजे त्यांनी मार्गदर्शन म्हणा किंवा खूप छान संघ दिला त्यांनी त्यांचा. आणि महाराजांना त्यांचे जे अ, घालून आलेले जीन्स आणि टी शर्ट जे असतं, तर ते म्हणाले की हे पाश्चिमात्य जो हा ड्रेस आहे, तर तू तो गंगा नदीमध्ये फेकून दे. आणि अशा पद्धतीने महाराजांना अ, ते ड्रेस त्यांचा फेकून द्यायला लावला आणि आपल्या जवळची दोन साधूची कपडे त्यांना दिली. आणि महाराज तेव्हा म्हणतात की अशा प्रकारे मी माझी स्वतःची जी ओळख होती, जी शारीरिक स्तरावरती होती, की मी अमेरिकन आहे किंवा काय, तर अशा पद्धतीने शारीरिक स्तरावरची ओळख मी तिथं टाकून दिली. आणि तेव्हा ते साधू म्हणतात की गंगा नदी ही तुला आईप्रमाणे तुला योग्य मार्ग दाखवेल, असं ते तिथे सांगतात. तर असं खूप छान वर्णन तृषार्थ पथिक मध्ये आलेले. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की विविध प्रकारचे चमत्कार या योग पद्धतीद्वारे प्राप्त करता येतात. तर पुढे जाऊन म्हणजे ते काय सांगतात की श्रील प्रभुपादांना जेव्हा ते भेटले, तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारचा असा चमत्कार केलेला नाहीये. म्हणजे त्यांनी कधीच असं हवेतून काहीतरी काढून दाखवलंय किंवा खूप काहीतरी मोठ्या मोठ्या अशा पद्धतीने चमत्कार केलेत, असं आपण कधीच पाहिलेलं नाहीये. तर महाराज काय म्हणतात की जेव्हा त्यांचे आई वडील भारतामध्ये आलेले, तर तेव्हा म्हणाले की मी पाहत होतो की त्या दोघांकडे, की ते दोघं अ, जेव्हा हरे कृष्ण महामंत्र सुरू झाला, आपण पाहतो ना की आपलं कीर्तन सुरू होतं कुठल्याही प्रवचनानंतर, तेव्हा ते दोघंही अगदी आनंदाने वृंदावनमध्ये होते तेव्हा असे हात वर करून हरे कृष्ण महामंत्रामध्ये त्यांनी सहभाग केला आणि खूप छान नृत्य केलं. तेव्हा महाराज म्हणाले की हा चमत्कार श्रील प्रभुपादांनी केला, की मी असं कधीच पाहिलं नव्हतं. आणि हा चमत्कार फक्त म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं सांगितलं, पण ते म्हणाले की हा चमत्कार श्रील प्रभुपादांनी केला. आणि जेव्हा त्यांना सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष प्रभुपादांना सुद्धा असं कोणी विचारलं की तुम्ही काय चमत्कार केला, तर तेव्हा प्रभुपाद पण म्हणतात की मी हिप्पीजना हॅप्पी केलं. हा माझा सर्वात मोठा चमत्कार आहे. की या नामसंकीर्तनाने त्यांनी कित्येक जणांच्या हृदयाचं परिवर्तन केलं. हा सगळ्यात मोठा चमत्कार प्रभुपादांनी हरिनाम देऊन आणि ज्या भक्तीमधल्या साध्या साध्या गोष्टी आहेत, की ज्या आपण आपल्या इंद्रियांना फारसं कष्ट न देता, म्हणजे त्या वॉचमनची भूमिका फारशी न हे करता, फक्त मित्रांना आत घ्यायचंय एवढी सोपी भूमिका त्यांनी दिली. हरिनाम डान्स करायचंय. हरिनाम तोंडाने आपण जोर जोरात त्याचं हे करायचंय, जप करायचंय. कृष्ण कथा श्रवण करायची, डोळ्यांनी भागवतम वाचायचे. असं ते इतके छान त्यांनी सगळ्या इंद्रियांना त्या मित्रमंडळींशी जोडून दिलंय, की तिथे फारसं अगदी अलर्टनेस नाहीये आणि आनंदाने हे सगळे सुरक्षा स्थानं त्यांनी बळकट केलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण सुद्धा पाहू शकतो की भगवंत इतके कृपाळू आहेत की त्यांनी सगळ्या प्रकारच्या लोकांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी सगळ्या प्रकारचे हे श्लोक समाविष्ट केलेले आहेत. परंतु श्रील प्रभुपाद त्यांच्यापेक्षा जास्त कृपाळू आहेत. त्यांनी प्रत्येक श्लोकामध्ये भक्ती मार्गाला सोडलेलं नाहीये. त्यामुळे इथे सुद्धा शेवटची ओळ प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की की सगळ्या योग पद्धतीचं सगळ्यात मोठं सार म्हणजे काय, तर कृष्ण भावना. आणि असा मनुष्य याला हे करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की या योग पद्धतीद्वारे आपण दृढनिश्चयी कसं असायला पाहिजे आपल्या भक्ती मार्गामध्ये, आपण एवढं शिकणं गरजेचं आहे. आणि आपली भक्ती मार्ग हा कसा आपण दृढतेने त्याच्यावरती आपण वाटचाल केली पाहिजे. आपण हा यातून सार घेऊन आपण आपली भक्ती अशीच चालू ठेवूयात. आणि उद्या सुद्धा
आपण आपल्या कर्णेंद्रियाला हे लेक्चर पुढचं ऐकण्या द्या. दुपारी 2 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा. तर याच्यामध्ये कुणाला काही प्रश्न असतील, काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा माताजी, सेटिंग चेंज करते. 1 मिनिट. झालंय का बघा बरं? हो माताजी. झालंय ना? हा. हा झालंय मॅम. सगळं वर्णन वगैरे क्लिष्ट वाटत होतं, पण तुम्ही ते वॉचमनचं उदाहरण जे सांगितलं ना, ते खूप मनाला भावलं. आणि दुसरी गोष्ट, याचकाच्या भूमिकेमध्ये आपण असलं तर भक्ती मार्गावरती आपल्याला भक्ती प्राप्त करणं, राधाराणींना याचना करणं, हा सोपा मार्ग परिश्रमांपेक्षा खूप छान आहे. हे खूप छान मनावर बिंबवलं तुम्ही, आणि खूप खूप धन्यवाद. महाराजांच्या बद्दलचं जे वर्णन तुम्ही सांगितलं तृषार्थ पथिक मधलं, पुन्हा एकदा तृषार्थ पथिक वाचण्याची इच्छा झाली. थँक्यू माताजी. हरी बोल. हरी बोल. थँक्यू.